Hello friend, welcome back into my BA class in the subject of Indian economy since 1980. अर्थात आपल्या तृतीय वर्ष कला वर्गाच्या सामान्य अर्थशास्त्र म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था 1980 पासून या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आपण दुसऱ्या प्रकरणातील आज जो मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजे केंद्र सरकारचे कर आणि त्यांच्यापासून मिळणारा महसूल. आणि त्यासोबतच आपण दुसऱ्या व्याख्यानामध्ये राज्य सरकारचे कर आणि त्यांच्यापासून मिळणारा महसूल याच्यावर अध्ययन करणार आहोत. तर आता आपण सुरुवातीला केंद्र सरकारच्या करांबद्दल माहिती करून घेऊया आणि त्यांचा महसूल कसा प्राप्त झालेला आहे केंद्र सरकारला याच्यावर आपण सखोल अशी चर्चा करूया. मित्रहो, आधीच्या व्याख्यानामध्ये मी करांच्या प्रकारांबद्दल आपल्याशी बोललो होतो की भारतामध्ये दोन प्रकारचे कर आहेत. पहिला प्रत्यक्ष कर ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स असं म्हणतो आणि दुसरा अप्रत्यक्ष कर त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो. भारतामध्ये दोन प्रकारच्या राजकीय व्यवस्था आहेत. केंद्रस्थानी केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये राज्य सरकार असते. त्यामुळे हे कराचे दोघी प्रकार केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारानुसार करांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार प्रचलित आहेत. म्हणून त्यासाठी आपण केंद्र सरकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कोणते असतात याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ आणि त्यानंतर दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण राज्य सरकारचे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर कोणते असतात आणि त्यांच्यापासून मिळणारा महसूल त्याचं जी प्रवृत्ती आहे काही वर्षाच्या कालखंडाचा महसुली प्रवृत्तीचा आपण अध्ययन करणार आहोत. तर केंद्र सरकारकडे जवळपास 5 प्रत्यक्ष कर असतात किंवा केंद्र सरकार जवळपास 5 प्रत्यक्ष कर लागू करू शकते आणि त्यांच्यापासून उत्पन्न प्राप्त करू शकते. पहिला कर तो म्हणजे इन्कम टॅक्स, ज्याला आपण उत्पन्न कर किंवा प्राप्ती कर या नावाने ओळखतो. मित्रहो, प्रत्यक्ष कर याची व्याख्या आपल्याला पाहणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष कर म्हणजे ज्या कराचा आघात आणि भार एकाच व्यक्तीवर पडतो त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे सद्यस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये 5 वेगवेगळे प्रत्यक्ष कर आहेत. म्हणजे प्रत्यक्ष कर हा ज्याच्यावर लादलेला असतो त्यालाच तो भरावा लागतो आणि म्हणून कराचा आघात आणि कराचा भार हा एकाच व्यक्तीवर पडतो. अशा कराला आपण प्रत्यक्ष कर असं म्हणतो. प्रत्यक्ष कराचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे उत्पन्न कर किंवा प्राप्ती कर, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इन्कम टॅक्स असं म्हणतो. इन्कम टॅक्स हा इंग्रजीचा शब्द सगळ्यांचाच परिचित असल्यामुळे आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. भारतामध्ये व्यक्तिगत प्राप्तिकर हा भारतातील नागरिक, अविभक्त हिंदू कुटुंब, अनोंदणीकृत फर्म्स यांच्या एकूण उत्पन्नाच्या प्राप्तीवर लागू केला जातो. व्यक्ती किंवा संस्थेला वेगवेगळ्या मार्गापासून मिळणाऱ्या सर्व उत्पन्नाची बेरीज केली जाते. या एकूण उत्पन्नातून प्रमाणित वजावट, ज्याला आपण स्टँडर्ड डिडक्शन असं म्हणतो, ते वजा केलं जातं. लोकांना बचत करण्याची सवय लागावी, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणुका कराव्यात म्हणून इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये सेक्शन 80 नुसार काही सवलती दिल्या जातात. त्या सवलतीमध्ये प्रामुख्याने लोकांनी किंवा व्यक्तीने ज्या ठिकाणी गुंतवणुका करायच्या आहेत
अशा काही क्षेत्रांची नावं दिलेली आहेत, त्यांचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला LICचं नाव माहिती आहे, म्हणजे तिला आपण आयुर्विमा असं म्हणतो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. त्याबरोबर मेडिक्लेम्स, त्यानंतर भविष्य निर्वाह निधी ज्याला PF असं म्हणतो, याच्याबरोबरच गृहनिर्माण उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी गृहकर्ज घेणाऱ्यांना गृहकर्जावरील व्याजामध्ये सवलत दिली जाते आणि म्हणून काही प्रमाणामध्ये मुद्दलावर पण सवलत दिली जाते. म्हणून संपूर्ण व्याज हे एकूण उत्पन्नातून वजा केलं जातं. म्हणजे व्याजाची जी सवलत आहे ती सवलत इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 80 प्रमाणे गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीला मिळत असते. तसंच एखाद्या धर्मदाय संस्थेला आपण जर देणगी दिली तर त्या देणगीवर सुद्धा कर माफ असतो. म्हणजेच एकूण उत्पन्नातील या सर्व वजावटी जर आपण वजा केल्या, त्यानंतर जे उत्पन्न शिल्लक राहतं त्याला कर देय इन्कम असं म्हटलं जातं. जे टॅक्सेबल इन्कम असं म्हटलं जातं, त्या टॅक्सेबल इन्कमवर जो काही दर सरकारने घोषित केला असेल त्या दराप्रमाणे कराची आकारणी केली जाते. प्राप्ती कराला भारतामध्ये प्रोग्रेसिव्ह टॅक्स असं म्हटलं जातं, प्रागतिक कर असं म्हटलं जातं किंवा पुरोगामी कर असं म्हटलं जातं. प्रागतिक कर असं का म्हणतो तर व्यक्तीच्या उत्पन्नाच्या वाढीबरोबर उत्पन्नाच्या कराचे दर हे वाढत जातात. उत्पन्न वाढलं की जादा कर भरावा लागेल. ज्या प्रमाणात उत्पन्न वाढेल त्या प्रमाणात हा दर वाढतो आणि उत्पन्न जर घटलं तर या कराचा दरसुद्धा घटतो. म्हणून त्याला प्रागतिक किंवा प्रोग्रेसिव्ह टॅक्स असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा झाला की या कराचा भार गरिबांवर कमी पडतो आणि श्रीमंतांवर जादा पडतो. त्यामुळे याला प्रागतिक कर असं म्हणतात आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी या कराचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे असं सांगितलं जातं. भारतामध्ये 1974-75 पूर्वी प्राप्ती कराचा सीमांत दर जो होता तो खूप मोठा होता. त्याचं प्रमाण जवळपास 97.75% होतं. म्हणजे जगामध्ये हा सगळ्यात हायेस्ट रेट होता असं तज्ज्ञांचं मत आहे. नंतरच्या काळामध्ये मात्र या दरामध्ये घट झालेली आहे. 1991 नंतरच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जो आर्थिक सुधारणांचा कालखंड आला त्या कालखंडामध्ये प्राप्ती कराचा सीमांत दर जो 97.75% होता तो जवळपास 30% खाली आलेला आहे. या अर्थाने एकूण लोकसंख्येचा बराचसा भाग हा प्रत्यक्ष कराच्या जाळ्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. 2020-21 मध्ये प्राप्ती कराचा जो स्लॅब होता, जो दर होता, तो दर उत्पन्न वाढीबरोबर कसा वाढताना दिसतो तो सरकारने डिक्लेअर केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की यावर्षी जो अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी उत्पन्न कराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो मागच्या वर्षी जसा होता तसाच कायम ठेवलेला आहे. तरीसुद्धा आपण त्या स्लॅबच्या संदर्भामध्ये थोडी माहिती जाणून घेऊया. 2,50,000पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होत नाही. त्यानंतर 2.5 लाखापासून तर 5 लाखापर्यंत 5% उत्पन्नाचा दर आकारला जातो. 5 लाखापासून तर 10 लाखापर्यंत 20% दर आकारला जातो आणि 10 लाखाच्या वर जे उत्पन्न असेल त्याला 30% दर आकारला जातो. ही परिस्थिती जी आहे ती 2020-21 या अर्थसंकल्पातील आहे. म्हणजे या पद्धतीने आपलं लक्षात आलं असेल की 2.5 लाखाच्या वर जसं जसं उत्पन्नात वाढ होत जाईल तसं तसं कराचा जो दर आहे 5%वरून 20%, 20%वर 30%
असा तो वाढत जाताना दिसतो, म्हणून या कराला प्रोग्रेसिव्ह टॅक्स असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष कराचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कंपनी कर, ज्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स असं म्हणतो. भारतातील नोंदणीकृत कंपनी आणि महामंडळाच्या उत्पन्नावर किंवा त्यांच्या नफ्यावर हा कर लागू केला जातो. कंपनी कर हा प्राप्तिकराचाच भाग सांगितला जातो. म्हणून हा कर लागू करण्यामागचं जे तत्व आहे ते तत्व असं सांगितलं जातं ते म्हणजे कंपनी हे एक स्वतंत्र युनिट असतं, म्हणून तिच्या उत्पन्नावर व्यक्तिगत प्राप्तिकरापेक्षा वेगळा कर लावला पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. परंतु संयुक्त भांडवली कंपनीवर अनेक भागधारकांची भागांमध्ये काही प्रमाणामध्ये मालकी प्रस्थापित झालेली असते आणि या कंपनीला होणारा जो नफा असतो त्या नफ्याचं वितरण या कंपनीच्या भागधारकांमध्ये डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये किंवा लाभांशाच्या स्वरूपामध्ये विभागलं जातं. त्यामुळे कंपनी कराचा जो भाग आहे तो भागधारकांच्या म्हणजेच शेअर्स होल्डरच्या खात्यामध्ये पडत असतो, परंतु त्यांना उत्पन्न देतेवेळेस कोणतीही कर सवलत मिळत नाही आणि म्हणून प्रत्येक कंपनीला लाभांशाचे वितरण करण्याच्या अगोदर एकूण उत्पन्नातून घसारा निधी, ज्याला आपण डिप्रिसिएशन अलाउन्स असंही म्हणतो, तो वजा केला जातो आणि उर्वरित जी रक्कम शिल्लक राहते ती कंपनी शिल्लक राहिलेल्या नफ्यावर कंपनी कर कापून द्यावा लागतो. सर्व कंपन्यांवर एकाच दराने कंपनी कर लागू केला जातो. पूर्वी या कराचा जो दर होता तो जवळपास 50% होता. आता त्याचा सीमांत दर हा 25% आहे. त्यानंतर तिसरा जो प्रत्यक्ष कराचा प्रकार आहे तो म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स म्हणजेच भांडवली लाभ कर हा प्रत्यक्ष कराचा तिसरा प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीने प्लॉट किंवा शेती, फ्लॅट, इमारत, बंगलो यासारख्या स्थावर मालमत्तेमध्ये जर गुंतवणूक केलेली असेल आणि कालांतराने त्या मालमत्तेच्या विक्रीतून भांडवली नफा जर झाला असेल, मिळाला असेल, त्यावर भांडवली कर भरावा लागतो. काही गुंतवणूकदार भांडवल बाजारामध्ये म्हणजेच शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, सिक्युरिटीज, ज्याला आपण मराठीमध्ये प्रतिभूती असं म्हणतो, इत्यादी साधनांमध्ये गुंतवणूक करतात. सन 2018-19 मध्ये प्रतिभूतीतील गुंतवणुकीतील जो भांडवली नफा होता त्यावर कोणताही कर द्यावा लागत नव्हता. मात्र 2018-19 अंदाजपत्रकामध्ये दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागू करण्यात आला. जर प्रतिभूती म्हणजे सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड हे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बाळगले तर त्याला दीर्घकालीन भांडवली गुंतवणूक असं म्हटलं जातं. 1 वर्षाच्या कालावधीनंतर प्रतिभूती आणि म्युच्युअल फंडाची जर विक्री केली तर त्यातून जो लाभ प्राप्त होतो त्या लाभावर भांडवली कर भरावा लागतो. गुंतवणूकदाराला 1 लाख रुपयापेक्षा अधिक दीर्घकालीन भांडवली जर लाभ झाला तर त्यावर त्या गुंतवणूकदाराला 10% दराने हा कर भरावा लागतो. तसेच 1 वर्षाच्या आत प्रतिभूती किंवा म्युच्युअल फंडांची विक्री केल्याने जो अल्पकालीन भांडवली नफा प्राप्त होतो त्याच्यावर गुंतवणूकदाराला 15% दराने भांडवली लाभ कर अदा करावा लागतो. त्यानंतर चौथा जो कराचा प्रकार आहे त्याला प्रतिभूती व्यवहार कर असं म्हटलं जातं, अर्थात सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असं म्हटलं जातं. प्रतिभूती व्यवहार कर हा एक प्रत्यक्ष कराचाच महत्त्वाचा प्रकार मानला जातो. भांडवल बाजारातील नोंदणीकृत कंपनीच्या शेअरची खरेदी विक्री व्यवहारावर आकारला जाणारा हा कर आहे.
या कराच्या दराची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली जाते. या कराची गुंतवणूकदारांकडून वसुली करून सरकारकडे भरण्याची जबाबदारी ही शेअर ब्रोकरची असते, म्हणजे दलालांची असते. शेअर बाजारामध्ये जे दलाल काम करतात त्यांची ती असते. हा कर 2005 पासून आपल्या देशामध्ये शेअर बाजारात लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे तो पूर्वापेक्षित कर, ज्याला प्री रिक्विसाइट टॅक्स असं म्हटलं जातं. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना जे वेगवेगळे भत्ते अदा केले जातात, काही लाभ प्रदान केले जातात, त्यावर हा पूर्वापेक्षित कर लागू केला जातो. हा करसुद्धा 2005 पासून आपल्या देशामध्ये लागू करण्यात आले. कर्मचाऱ्यांना जे भत्ते व लाभ दिले जातात त्यांच्या एकूण रकमेच्या 30% या कराचा दर हा लागू केला जातो. 30% दराने ही रक्कम त्या लाभधारकाला अदा करावी लागते. पूर्वी संपत्ती शुल्क, संपत्ती कर, भेट कर यासारखे प्रत्यक्ष कर होते, पण संपत्ती शुल्क 1985, संपत्ती कर 1 एप्रिल 2016 आणि भेट किंवा दान कर 1 ऑक्टोबर 1998 पासून रद्द करण्यात आलेले आहेत. मित्रहो, हे 5 प्रत्यक्ष कर बघितल्यानंतर आपल्याला केंद्र सरकार अप्रत्यक्ष कर कोणकोणते आकारते त्याचाही अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. जवळपास 2 प्रकारचे अप्रत्यक्ष कर जे आहेत ते केंद्र सरकार आकारते. ज्या पद्धतीने आपण प्रत्यक्ष कराची व्याख्या बघितली त्याच पद्धतीने आपल्याला अप्रत्यक्ष कराची सुद्धा व्याख्या बघावी लागते. अप्रत्यक्ष कर म्हणजे ज्या कराचा आघात किंवा ज्याला आपण कर आरोपण म्हणतो, एका व्यक्तीवर केला जातो आणि कराच्या भाराचे इतरांवर संक्रमण करता येते, अशा कराला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. करभाराचे जे संक्रमण शक्य असले तरी कर भरल्याची कायदेशीर जबाबदारी ज्याच्यावर आघात झालेला आहे त्याच्यावरच असते. म्हणजे ज्या व्यक्तीवर प्रथम कराचा आघात झालेला आहे किंवा ज्याला कर भरण्याचे आदेश प्राप्त झालेले आहे, आधी त्याला तो कर भरावा लागतो आणि त्यानंतर ती व्यक्ती तो इतरांवर कराचा भार संक्रमित करत असतो, दुसऱ्यावर तो ढकलत असतो आणि त्याच्याकडून तो कर किमतींच्या माध्यमातून वसूल करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष करामध्ये ज्याला कर भरायचा आहे त्याला डायरेक्ट आदेश असतो, तो इतरांवर त्या कराचा भार संक्रमित करू शकत नाही. इथे मात्र त्याच्या उलट आहे. कर ज्याच्यावर आघात झालेला आहे त्याला तो भरावा लागतो, परंतु तो कर पुढे तो इतरांवर संक्रमित करू शकतो, इतरांकडून त्या कराची रक्कम तो वसूल करू शकतो आणि म्हणून त्याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं. सरकार किंवा केंद्र सरकार 2 प्रकारचे अप्रत्यक्ष कर आपल्या देशामध्ये लागू करते. पहिला कर म्हटला आहे सीमा शुल्क आणि दुसरा आहे वस्तू आणि सेवा कर, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये GST, ज्याला गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हटलं जातं. तर सीमा शुल्क पहिला जो प्रकार आहे इनडायरेक्ट टॅक्सचा, सीमा शुल्क ज्याला आपण कस्टम ड्युटी असं म्हणतो. सीमा शुल्क हा जगातील सर्वात जुना कर आहे. सुरुवातीला हा कर विदेशी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना होणाऱ्या नफ्यावर आकारला जायचा किंवा त्यांच्यावर तो आकारला गेला होता. वर्तमान स्थितीत हा कर आयात निर्यात वस्तूंवर आकारला जातो. यालाच आपण आयात निर्यात जकाती असंही म्हणतो. सीमा शुल्काकडे सरकार उत्पन्नाचे साधन म्हणून कमी पाहते आणि व्यापार नियंत्रणाचं साधन म्हणून त्याचा जास्त वापर करते. कारण सरकार अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात सीमा शुल्क आकारून आयात नियंत्रित करू शकते, इम्पोर्ट कंट्रोल करू शकते आणि निर्यात वाढण्यासाठी
आपल्या देशाच्या वस्तू इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी म्हणून निर्यात वाढ करण्यासाठी सीमाशुल्कामध्ये सवलत देऊन निर्यात वाढण्यासाठी प्रमोशन देते किंवा निर्यात वाढीला प्रोत्साहन देत असते. जागतिकीकरणाच्या काळामध्ये जगातील बहुतांश देशांनी सीमाशुल्क हटवलेलं आहे किंवा त्याचे दर फार कमी केलेले आहेत. आज या कराचं फारसं महत्त्व नाही आहे, कारण जागतिकीकरणामध्ये जगातल्या संपूर्ण अर्थव्यवस्था ह्या खुल्या झालेल्या आहेत आणि फ्री ट्रेड, खुला व्यापार ही कन्सेप्ट आता जागतिकीकरणामध्ये गतिमान झालेली असल्यामुळे या कराला फारसं महत्त्व राहिलेलं नाही. परंतु व्यापाराच्या नियंत्रणासाठी ग्लोबलायझेशन पूर्व काळामध्ये या कराला फार महत्त्वाचं स्थान होतं आणि म्हणून सीमाशुल्क हे ट्रेड कंट्रोल वेपन्स म्हणून बघितलं गेलेलं आहे. त्यानंतर दुसरा अप्रत्यक्ष कराचा प्रकार तो म्हणजे वस्तू व सेवा कर, गुड अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला आपण GST असं म्हणतो. केंद्र सरकार केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त सीमाशुल्क, विशेष अतिरिक्त सीमाशुल्क, केंद्रीय अधिभार व उपकर यासारखे अप्रत्यक्ष कर लावून करांची वसुली करत होतं याआधी. यापैकी सीमाशुल्क वगळला तर अप्रत्यक्ष कराचे वस्तू आणि सेवा या कराच्या प्रकारामध्ये विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे जसं आपण सीमाशुल्काच्या संदर्भात, कस्टम ड्युटीच्या संदर्भात विशेष असं माहिती घेतली, हा कर वगळून उर्वरित जे करांची नावं मी तुम्हाला सांगितली ते कर एकत्रितरित्या GSTमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. हा निर्णय भारत सरकारने 1 जुलै 2017 रोजी घेतलेला आहे. सरकारचं जे एक स्लोगन आहे ते स्लोगन आपल्याला माहिती आहे. त्या स्लोगनला या सरकारने असं म्हटलं, वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. वन नेशन वन टॅक्स वन मार्केट म्हणजेच एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजार हा या सरकारचा मूलमंत्र होता आणि म्हणून वस्तू आणि सेवा हा एकच अप्रत्यक्ष कर देशामध्ये निर्माण करण्यात आला. केंद्र सरकार जो GST लावते त्याला केंद्रीय वस्तू व सेवा कर असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या वस्तू व सेवांसाठी CGSTचे जे दर असतात ते वेगवेगळे असतात. ते किती आकारावेत याचे अर्थसंकल्पात सादरीकरण केले आहे आणि त्याप्रमाणे त्यांची वसुलीसुद्धा केली जाते. मित्रहो, केंद्र सरकारचे जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आपण बघितले, या करांपासून जवळपास 1981 पासून तर आजपर्यंत म्हणजे जवळपास 2018-19 पर्यंत कशा रीतीने महसूल जमा झालेला आहे त्याचं विश्लेषण पाहणं सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. फक्त करांचं नाव आणि त्या कराचे दर हे अभ्यासणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं केंद्र सरकारच्या उत्पन्नाची प्रवृत्ती जी आहे, जिला आपण रिव्हेन्यू ट्रेंड्स असं म्हणतो, ती पाहणं सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्या देशाच्या सरकारला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करापासून नेमका किती उत्पन्न प्राप्त होतं आणि ते उत्पन्न आपण एक 5-25 वर्षांचं बघणं म्हणजे त्यातून आपल्याला केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा प्रवाह कसा आहे, वाढला आहे, कमी झाला आहे, जास्त झाला आहे, कोणत्या वर्षामध्ये वाढला, कोणत्या वर्षात कमी झाला, या सर्व बाबींची माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्यातून आपल्याला केंद्रीय उत्पन्नाचा प्रवाह आपल्याला समजू शकतो. PPTमध्ये आपण केंद्र सरकारच्या करांपासून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती दिलेली आहे. जवळपास 1981-82 ते 2018-19 पर्यंत आपण डाटा जो घेतलेला आहे तो डाटा याच्यामध्ये PPTमध्ये दाखवलेला आहे, ज्यामध्ये आपण निव्वळ कर महसूल, निव्वळ प्रत्यक्ष कर
आणि प्रत्यक्ष करापैकी व्यक्तिगत कर, करापासून मिळालेलं उत्पन्न, कंपनी करापासून मिळालेले उत्पन्न, अप्रत्यक्ष करामध्ये सुद्धा किती उत्पन्न प्राप्त झालं आहे ते, आणि अप्रत्यक्ष करामध्ये आपण उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, त्यानंतर करेत्तर महसुली उत्पन्न, त्यानंतर करेत्तर महसुली प्राप्ती, महसुलापैकी व्याजाची किती प्राप्ती झालेली आहे या संदर्भातली माहिती या तक्त्यामध्ये आपण दिलेली आहे. ही माहिती आपण एक आपला खूप म्हणजे डाटा आपण लक्षात ठेवावा यासाठी दिलेली नाही आहे, तर एक सहज आपल्या नजरेखालून भारताचा नागरिक म्हणून आपण केंद्र सरकारला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आणि करेत्तर मार्ग सरकारचे जे आपण बघितले की सरकारचे उद्योग काय काय असतात, काय विक्री करते सरकार, काय शुल्क आकारते, काय फीज आकारते, यापासून सरकारला नेमकं किती पैसे मिळतात, किती रक्कम मिळते, याचा एक जनरल डाटा आपल्या माहितीसाठी आपल्याला काहीतरी अवगत व्हावं म्हणून याच्यासाठी आपण ती माहिती अभ्यासणार आहोत. अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपल्याला आकडेवारी माहितीच असली पाहिजे. आपल्या घराचा जमा खर्च जसा असतो, आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या मार्गाने जसं उत्पन्न येत असतं, तसाच भारत हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे प्रमुख देशाचं केंद्र सरकार असते आणि म्हणून केंद्र सरकार आपल्या कुटुंबाला वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न जे मिळवत असते त्या उत्पन्नाची एक जनरल पाहणी आहे. त्या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. मित्रांनो, 1 वर्षाच्या कालावधीत सरकार कर आणि करेत्तर या दोन्ही मार्गांनी जे उत्पन्न प्राप्त करते त्याला केंद्र सरकारचं महसुली उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे महसुली उत्पन्न म्हणजे नेमकं काय, तर याची 1-2 वाक्यामध्ये आपल्याला त्याची व्याख्या करता येते. जे आतापर्यंत आपण सरकारच्या उत्पन्नाच्या मार्गांबद्दल विचार केला, ज्यामध्ये आपण प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर याबरोबरच करेत्तर उत्पन्न, ज्यामध्ये मी आपल्याला सांगितलं आधी की शुल्क, दंड, सरकारी वस्तूंच्या किमती, जप्ती, नफा, लाभांश, निर्गुंतवणूक, मदत, अनुदान, युद्धखंडणी, कर्ज या विविध प्रवाहाचा, विविध संकल्पनांचा आपण याची माहिती करून घेतलेली आहे. आणि म्हणून या संपूर्ण घटकांपासून सरकारला नेमकं उत्पन्न कसं कसं प्राप्त झालेलं आहे याची आकडेवारी आपण त्या PPTमध्ये त्या भागामध्ये आपण दिलेली आहे. त्याचा फक्त धावता आढावा आपण घेणार आहोत. 1981-82 मध्ये केंद्र सरकारचा निव्वळ कर महसूल हा 1,11,542 कोटी रुपये होता. तो 91-92 मध्ये 50,069 कोटी रुपयापर्यंत गेला. 10 वर्षाच्या काळामध्ये त्यामध्ये जवळपास 15.85% चक्रवाढ दराने वृद्धी झालेली दिसते. 2001-02 मध्ये कर महसूल हा 1,33,532 कोटी रुपयापर्यंत वाढला. 10 वर्षामध्ये त्यात जवळपास 10.30% चक्रवाढ दराने वृद्धी झाली. याचा अर्थ 80च्या दशकाच्या तुलनेत 90च्या दशकामध्ये सरकारच्या कर महसुलामध्ये वृद्धी झालेली दिसते. म्हणजे हा एक ट्रेंडचा प्रकार झाला. आपण 80 ते 90 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला सरकारचं कर आणि करेत्तर मार्गाच्या उत्पन्नामध्ये कशी वाढ झालेली आहे ते आपण दर्शवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर आपण 2011-12 मध्ये कर महसूल हा 62,09,764 कोटी रुपये होता. तर 2001-02 ते 2011-12 या 10 वर्षाच्या काळात यात दरवर्षी 16.77% या चक्रवाढ दराने वृद्धी झालेली दिसते. म्हणजे गेल्या दशकाची तुलना करता या दशकामध्ये त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. 19-20 मध्ये कर महसूल हा 1,64,09,552 कोटी रुपये इतका असेल असा अंदाज व्यक्त केला होता. म्हणजे 2011-12 ते 2019-20 या 8 वर्षाच्या काळात या दरवर्षी 12.79% चक्रवाढ दराने वृद्धी झालेली आहे. मागील दशकाशी तुलना 8 वर्षाच्या कालखंडामध्ये केली तर ही वृद्धी दर जो आहे तो कमी झालेला आहे. म्हणजेच 1981-82 ते 2019-20 या 38 वर्षाच्या काळात सरकारच्या
कर महसुलात दरवर्षी सरासरी 13.94% या चक्रवाढ दराने वृद्धी झालेली आहे. त्यानंतर 1981-82 मध्ये एकूण कर महसुलात प्रत्यक्ष कराचा जो वाटा होता तो 21.81% होता, तर अप्रत्यक्ष कराचा वाटा हा 78.19% होता. तर हे प्रमाण 2018-19 मध्ये एकूण कर महसुलात प्रत्यक्ष कराचा वाटा हा 51.39% झाला, तर अप्रत्यक्ष कराचा वाटा हा 48.61% झाला. याचा अर्थ असा झाला की सरकारच्या कर महसुलात अप्रत्यक्ष करापेक्षा प्रत्यक्ष कर महसुलाचं महत्त्व आपल्याला वाढलेलं दिसते. त्याचबरोबर प्रत्यक्ष कर महसुलात व्यक्तिगत प्राप्ती कराचा वाटा 81-82 मध्ये 18.23% होता, तर कंपनी कराचा वाटा हा 78.24% होता. हे प्रमाण 2018-19 मध्ये प्रत्यक्ष कर महसुलात व्यक्तिगत प्राप्ती कराचा वाटा हा 43.69% पर्यंत वाढला आणि कंपनी कराचा वाटा हा 56.31% पर्यंत घटलेला दिसतो. यातून आपल्याला हे स्पष्ट करता येते की आर्थिक सुधारणा काळात प्राप्ती कराच्या सीमांत दर 30% पर्यंत खाली आला आणि व्यक्तिगत प्राप्ती कर महसुलात वाढ झालेली दिसते. याचं प्रमुख कारण कर भरणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. 2020-21च्या अंदाजपत्रकात असं नमूद केलं आहे की भारतात एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 2.5% लोकसंख्या प्राप्ती कर भरते. पूर्वी हे प्रमाण फक्त 1% होते. त्यानंतर अप्रत्यक्ष कर महसुलात उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क यांचा 1981-82 मध्ये जो वाटा होता तो अनुक्रमे 46.33% आणि 47.65% होता. हे प्रमाण 2018-19 मध्ये 30.75% आणि 11.47% एवढं कमी झालेलं दिसते. सीमाशुल्कात घट होण्याचं कारण जसं आपण चर्चा केली की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था खुल्या झाल्यामुळे सीमाशुल्काचं महत्त्व कमी झालेलं असल्यामुळे सीमाशुल्काच्या दरामध्ये घट झालेली दिसते. त्यामुळे या करापासून मिळणाऱ्या उत्पन्नातूनही घट झालेली दिसते. म्हणून या कराचं महत्त्व आता फारसं राहिलेलं नाही. तसंच 81-82 मध्ये केंद्र सरकारचा करेत्तर महसूल जो होता आता 3,482 कोटी रुपये इतका होता. म्हणून एकूण महसुली उत्पन्नात त्याचा जो वाटा होता तो 30.17% होता. 18-19 मध्ये करेत्तर महसुलामध्ये 2,45,276 कोटी रुपयापर्यंत यात वाढ झालेली आहे. पण एकूण कर महसुलातील वाट्यात फक्त 16.52% घट झालेली दिसते. म्हणजेच एकूण महसुली प्राप्तीत 1981-82 ते 2019-20 या 38 वर्षाच्या कालखंडामध्ये दरवर्षी 13.68% चक्रवाढ दराने वृद्धी झालेली दिसते. मित्रहो, अशा 5-6 पॉईंटमध्ये आपण 1981-82 ते 2018-19 पर्यंतच्या कालखंडातला केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नाचा आढावा, महसुली उत्पन्नाची प्रवृत्ती आपल्याला अभ्यासता आलेली आहे. ज्या पद्धतीने आपण केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नाच्या प्रवृत्तीचा अभ्यास केला त्याच पद्धतीने आपल्याला राज्य सरकारच्या महसुली उत्पन्नाचा सुद्धा अभ्यास करणं अपेक्षित आहे, अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून राज्य सरकारचे सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आणि त्यापासून मिळालेलं उत्पन्न, त्याच्या प्रवृत्ती याचा आपण दुसऱ्या व्याख्यानामध्ये अभ्यास करू. तोपर्यंत आपण या टॉपिक पुरतं इथंच थांबतोय आणि दुसऱ्या व्याख्यानामध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारच्या उत्पन्नी महसुलाचा प्रवृत्तीचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबतोय. थँक्यू.